3 महिन्यांपूर्वी मोहितला मुलगी झाली। मुलीला हातात घेतल्यावर त्याला खूप आनंद झाला, पण त्याला जबाबदारीची जाणीव देखील झाली। मोहितला इंजिनिअरिंग नंतर अमेरिकेत जाऊन MS करायचं होतं, पण त्याची आर्थिक परिस्थिती खराब होती, त्यामुळे त्याचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं। मात्र माझं स्वप्न माझी मुलगी पूर्ण करेल असा निश्चय त्याने केलाय। आपल्याला पैशाअभावी मनाप्रमाणे शिकता आलं नाही, मात्र आपल्या मुलांच्या बाबतीत काहीही झालं तरी असं होऊ देणार नाही असा निश्चय मोहितने केलाय। मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी लगेचच गुंतवणूक चालू करण्याचा मोहितचा प्लॅन आहे। इन्शुरन्स प्लॅन, म्युच्युअल फंड, SIP, PPF आणि सुकन्या समृद्धी योजना असे 4-5 पर्याय त्याच्यासमोर आहेत। काही पैसे खात्रीशीर रिटर्न देणाऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तर काही पैसे जास्त रिटर्न देणाऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवण्याचा त्याचा प्लॅन आहे। थोडी जोखीम घेऊन काही पैसे हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्याचा निर्णय मोहितने घेतलाय आणि SIP देखील चालू केली। मात्र खात्रीशीर रिटर्न देणाऱ्या पर्यायामध्ये नक्की कोणता पर्याय फायदेशीर असेल असा प्रश्न त्याला पडलाय। यासाठी मोहितने बराच रिसर्च केला। सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक केली तर चांगला आणि खात्रीशीर रिटर्न मिळेल, तसेच टॅक्स बेनिफिट देखील मिळेल, त्यामुळे या योजनेतच गुंतवणूक करावी असं त्याने निश्चित केलंय। सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही निवासी भारतीय आणि मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक असणं आवश्यक आहे। मुलीचा जन्म झाल्यापासून ती 10 वर्षाची होईपर्यंत सुकन्या समृद्धी अकाउंट उघडता येतं। पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत जाऊन हे अकाउंट आपण उघडू शकतो। किमान 250 रुपये टाकून हे अकाउंट चालू करता येतं। अकाउंट चालू ठेवण्यासाठी आपल्याला प्रत्येक वर्षी किमान 250 रुपयाची गुंतवणूक करावी लागेल। एका मुलीसाठी पालक जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयाची वार्षिक गुंतवणूक करू शकतात। ही गुंतवणूक एक रकमी किंवा इन्स्टॉलमेंटमध्ये अशा दोन्ही प्रकारे करता येते। अकाउंट उघडल्यावर पुढचे 15 वर्ष यामध्ये पैसे जमा करण्याची परवानगी आहे, तर अकाउंट उघडल्यानंतर जास्तीत जास्त 21 वर्ष यामध्ये आपण पैसे ठेवू शकतो। मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर तिला सुकन्या समृद्धी खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी 50% रक्कम काढण्याची परवानगी आहे। मात्र हे पैसे केवळ मुलीच्या शिक्षणाच्या खर्चासाठीच काढता येतील। सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आपण मुलीच्या भवितव्यासाठी गुंतवणूक करतो, त्यामुळे शक्यतो मुदतीआधी यातून पैसे काढू नये असा आमचा सल्ला आहे। मात्र काही कारणास्तव यातून पैसे काढायची वेळ आली तर त्या संदर्भात काय नियम आहेत ते आता जाणून घेऊया। सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडल्यानंतर 5 वर्षांनी मॅच्युरिटीच्या आधी पैसे काढण्याची परवानगी आहे। यामध्ये खातेधारकाचा मृत्यू, खातेधारकाला गंभीर आजार झाला किंवा खातं चालवणाऱ्याच्या पालकांचं निधन झालं तर या कारणांसाठी पैसे काढता येतात। इतर इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत सुकन्या समृद्धी योजनेवर चांगला रिटर्न मिळतो। जानेवारी ते मार्च 2024 साठी सरकारने 8.2% व्याजदर निश्चित केलाय। प्रत्येक त्रैमासिकात सरकार नवीन व्याजदर जाहीर करतं, मात्र ऐतिहासिक व्याजदराचा विचार केल्यास सुकन्या समृद्धी योजनेवर आतापर्यंत 7.6 ते 9.2% व्याजदर मिळाला आहे, जो इतर इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत बऱ्यापैकी जास्त आहे। जर मोहितने सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 15 वर्षांसाठी दरवर्षी 1.5 लाख किंवा दर महिन्याला 12,500 रुपयाची गुंतवणूक केली आणि त्याला या गुंतवणुकीवर 8% व्याज मिळालं तर 21व्या वर्षी त्याला साधारण 70 लाख रुपये मिळतील। या पैशाचा वापर करून तो त्याच्या मुलीला अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आरामात पाठवू शकतो आणि त्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो। विशेष म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेवर सरकारने EEE टॅक्स बेनिफिट दिलाय। EEE टॅक्स बेनिफिट म्हणजे मोहितने दरवर्षी 1.5 लाख रुपयाची गुंतवणूक केली की त्याला सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळेल। तसेच दरवर्षी जे व्याज जमा होईल त्यावर देखील कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही आणि मॅच्युरिटी नंतर जी रक्कम मिळेल ती देखील पूर्णपणे टॅक्स फ्री असेल। मुलीच्या शिक्षणासाठी आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर सुकन्या समृद्धी योजना हा सर्वात चांगला पर्याय आहे।